आणि जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही ना दादा, पुढच्या पिढीला कळेल अशी अपेक्षा करू नका बरं का. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकू फुकू तुमची तोंड आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. उगाच थोडी गेली बाय बाबा. तुम्ही बसू बसू शिकवलं कशी चोळायची ती. काय करावं पोरांनी तरी दादा, असं नाही करावं रे. फक्त पुढच्याच पिढीला कसं नावं ठेवावं. आता निस्त्या म्हाताऱ्या बायका आजकालच्या काय पोरी येतोय, ह्यांना काय राज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळय, निस्तच लागा लागा मला बघा करतीन करते तरी काय होय ग माय. आय ॲक्सेप्टेड, मान्य करतो आम्ही. मागच्या पिढीने वाईट काळ बघितला म्हणून आमच्या पिढीला सुखाचा काळ भेटला, हे आम्ही मान्यच करावं लागेल. आता आम्ही नाकारत नाही, मान्यच करतो आम्ही. पण तुम्ही सांगा, जर तुम्ही योग्य वयात आल्यावर चुकीचं वागत असाल तर पुढच्या पिढीनं काय आदर्श घ्यावा? अरे म्हातारपणात मारुतीच्या वाट्यावर बसून तुम्ही जर पत्ते चाळता, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता, तुम्ही गुणाचे होय? फक्त पोरच वाया गेले आहे की नाही? हा, काकडा करायच्या वयात तुम्ही जर कचकच कांद्याला जाता, तुम्ही गुणाचे. लोकांना वाटतं मी लय बोलते, पण तुम्ही सांगा काय हो, काय साधी आहेत का माणसं तरी सांगा बरं. आता म्हातारा बायका दारात बसून निस्ती मिसरी चोळतात. आता ह्यांच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भांगार वास आहे मिसरीचा, हातवर वास दादा. कधी मिसरी लावणाऱ्या बाईच्या तोंडाचा वास बघा, बोलू वाटत नाही समोर बसून दादा. आणि एवढूशा लेकरांचा तसा वास घेतल्यावर त्याला पुढे जाऊन आमलं करायचं काय अवघड आहे सांगा बरं मला दादा, आहे की ना? नका करत जाऊ असलं, पाया पडते बाबानं तुमचे. आणि फक्त पुढचं पोरवाया गेले पोरवाया गेले. अरे काय गेली? अरे कौतुकानं सांगेल महाराष्ट्राच्या तरुणांविषयी, आजही माझा महाराष्ट्रातला तरुण इतका सामर्थ्यवंत आहे की धर्मासाठी जीव द्यायला तयार असतो. आजही 80-90% सप्ते पोरांच्या जीवावर होतात. पंक्ती वाढण्यापासून, पत्रवाळ्या उचलण्यापासून, मंदिरं साफ करण्यापासून, मंडप ठोकण्यापासून सगळं पोरं करतात. आणि परमार्थही करतील, पण तुमचं काय झालंय, त्यानं टाळ घेतला तुम्ही म्हणता चुकला बघ, ती म्हणते ठेवू. कशाला? चुकले तर चुकू द्या ना. संप्रदायात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, बारक्यांनी मोठ्यांचा आदर करायचा आणि मोठ्यांना बारक्यांना समजून घ्यायचं. संप्रदाय पुढे गेल्याशिवाय राहतो.